बुधवार 10 डिसेंबर 2025 मत्यलिखित शिववर्तमानातून घेतलेले वाचन। तेव्हा येशूने म्हटले, अहो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझे वाहणाऱ्यांनो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन। माझे जूक आपल्या मानेवर घ्या, माझ्यापासून शिका, कारण मी लीन आणि नम्र अंतकरणाचा आहे। तुमच्या मनाला शांती मिळेल, कारण माझे जूक सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे। चिंतन। येशूने या शुभवर्तमानात जू आणि विसावा चा उल्लेख केला आहे। तो म्हणतो, मी तुम्हाला विसावा देईन आणि माझे जू घ्या, कारण माझे जू सोयीचे आहे। येशूच्या मनात आपल्यासाठी कोणत्या प्रकारचा विसावा आणि जू आहेत आणि ते आपल्यासाठी चांगले कसे असू शकतात? ग्रीक भाषेत विसावा हा शब्द नूतनीकरण आणि ताजेतवाने किंवा सुसंगता सूचित करते। विसावा हे वचन देत नाही की ओझे निघून जाईल किंवा आपण पुन्हा खचून जाणार नाही, परंतु त्याच्याबरोबर विसावा घेणे आपल्याला जीवनाच्या या प्रवासात नूतनीकरण आणि ताजेतवाने करण्याचे वचन देते। दुसरीकडे जू हा शब्द ओझे नावाचा लाकडाचा एक वक्र तुकडा आहे, जो बैलाच्या मानेवर बसवला जातो, ज्याद्वारे ते नांगर आणि इतर ओझे वाहू शकतात। हिब्रूमध्ये हा शब्द लाक्षणिक अर्थाने गंभीर बंधन, दुःख, अधीनता, शिस्त, कर्तव्य आणि आज्ञाधारकता संदर्भित करण्यासाठी वापरला जातो। ते कायद्याचे, आज्ञाचे, राज्याचे, देवाचे जोखड बोलले जातात, पण ते स्वातंत्र्य आणि जीवनाबद्दलही बोलतात, देवाच्या अधीन होण्याचे। नवीन करारात जू हा शब्द धैर्यत्व दर्शविण्यासाठी देखील वापरला जातो।